नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता काव्याच्या चोरओटीचा प्लॅन तर झालेला असतो आणि आज तिची काव्याची चोरओटी देखील भरणार असतात. तर त्याचवेळी काव्या म्हणते, मला तर विश्वासच बसत नाहीये की माझी आज चोरओटी आहे. आणि तितक्यात ती नंदिनीकडे पाहते आणि म्हणते, ताई तुझं पोट. आणि नंदिनी देखील 2 मिनिटं शांत होऊन जाते. नंदिनी तिला कसं बसं समजावते आणि बाहेर घेऊन जाते. त्याचवेळी सगळेजण समोर उभे असतात आणि सगळेजण खुश असतात. तर मानिनी देखील तिची नजर काढत असते. ते पाहून मात्र नंदिनीला जरासं वाईट वाटत असतं. आणि इकडे वसू आत्याला आता नवीन पाहुणी मिळालेली असते, जिच्याकडून ती इन्फॉर्मेशन घेत असते. वसू आत्याला समजते की शारदाचे 2दा मिसकॅरेज झालेले आहे आणि तर ती वसू आत्याला पाहुणी म्हणत असते की या दोघींचं तसं काही होऊ नये, सगळ्यांचं नीट चांगलं पार पडो म्हणजे झालं. हे सगळं जीवा आणि काव्या दोघंही गपचूप ऐकत असतात.